टाकले हो 20 रुपये 5 रुपये नमस्कार मंडळी, मी हरीश शेंडे. आज माझा दिवस दिवे घाटामधला आहे आणि आजच्या या दिवे घाटापर्यंतचा जो माझा प्रवास असणार आहे, मग इकडनं मी मुंबईला जाणार आहे. खास करून मी दिवे घाटातला सोहळा बघण्यासाठी मी माझा दिवस एक एक्सटेंड केला. तर मंडळी आपल्याला भेटलेला आहे आपला मित्र. नाव काय आपलं? नमस्कार, तुषार गंधारे माझं नाव आहे. हा, मी राहणारा पुण्याचाच आहे. हा, मी गणेश पेठेमध्ये राहतो हा. आणि माझं मूळ पुण्याचं आहे. मी गणेश पेठेमध्ये जुन्या मारुती मंदिरापाशी राहतो. तर मला याच्याकडनं एवढं कळलं की दरवर्षी यांचा वाडा आहे. वाड्याचं नाव काय? वाड्याचं नाव असं नाहीये, मंडळाचं नाव सांगू शकतो. शिवशक्ती मित्र मंडळ आहे. हा, आमच्या वाड्याला असं परदेशी वाडा असं म्हणतात. हा. जर पाहिलं तर तुम्ही आमच्या वाड्याला आमच्या वाड्यामध्ये नाही म्हणता 100-200 वारकरी असे राहायला येतात. आणि आम्ही त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करतो, जेवणाची. एकंदरीत नाही म्हणता 2-3 दिंडे आमच्याकडे वास्तवासाठी राहण्यासाठी येतात दरवर्षी. तर अशा प्रकारे बरेच लोक वारीमध्ये असे भेटत असतात की वारकऱ्यांची पुणेकर कशा प्रकारे 1-2 दिवसासाठी जी सेवा केली जाते त्याबद्दल एक खरं एक जिवंत असं एक उदाहरण दादानी आपल्या भावाने दिलेलं आहे. तर अजून पण असे काही लोक त्या स्टोरीज आपण आता चालता बोलता आपण कॅप्चर करणार आहोत. तर भेटतो आता पुढे, दाखवतो तुम्हाला अजून काय काय बघायला भेटतं. रामकृष्ण हरी. आणखी बघा माऊलीची पालखी. संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ना, ती इथे या मंडपामध्ये थांबलेली आहे. मंडळी आजूबाजूला आहेत, करण्याची शक्यता आहे. असे मग टाकले चोर असतील, पाकिट मार जो नगरगाणा आहे ना, तो इथे थांबलेला आहे. आणि आता माऊलींची जी पालखी आहे ती मागून यायची बाकी आहे. पाठीमागे पालखी आहे.
मी आता आहे ना पुढे आलोय चालत चालत. तर मला ऍक्च्युली मी प्रयत्न करतो की दिवे घाटाच्या पुढे जाण्याचं, म्हणजे दिवे घाटामध्ये जाऊन उभं राहायचं, जेणेकरून व्हिडिओ मला काढता येईल. हे मानकरी आहेत, त्यांचा फोटो तिथे नगरखान्यावरती आहे ना, ते आज स्वतः इथे घेतलेले आहे. वाचे हरे हरे मानावा संत समाज मोरा संत समाज पालखी घेण्यासाठी आपण समोर जायचंय. ज्यांना पालखी त्यांना विनंती आपण तर मंडळी आता पालखी विसाव्यासाठी ना उरुळी देवाची या गावामध्ये आता थांबलेली आहे. तर यानंतर आता पालखी पुढे एका ठिकाणी थांबणार आहे असं मला कळलंय. नंतर मग दिवे घाटामध्ये ही पालखी चालू होईल. दिवे घाट पूर्ण कव्हर करणार. 3 ते 4 तास कदाचित लागू शकतात, कारण 4.5-5 किलोमीटरचा तो पट्टा आहे आणि पूर्ण दिवे घाट. तर त्यासाठी आता मी चाललो दिवे घाटामध्ये जागा पकडायला. तिथे जाऊन बसतो
आणि पालखी येईलच अर्धा पाऊण तास लागेल इकडे सांगितलंय. तर तेवढ्या वेळामध्ये मी घाटाच्या पायथ्याशी निदान किंवा घाटामध्ये जाऊन बसतो आणि व्हिडिओसाठी चांगला अँगल बघतो. चला तर मग जातो आता पुढे. तर आपल्याला इथे आजी भेटलेले आहेत. आता पुढे ते आहेत. आजी तुमचं नाव काय? माझे नाव सुमन अंबादास गुठे, मी राहणार पैठण. पैठणवरून आलात का? पैठण. आणि मला सांगा किती वर्षापासून तुम्ही करताय वारी आता? मी 12 वर्ष पूर्ण होऊन गेले मला. 2000. 12 वर्ष आहे. हो. अच्छा. आणि आता आता तुम्ही म्हणजे पंढरपूर पर्यंत दरवर्षी जाता? दरवर्षी पण न चुकता जाते आणि मी बसत पण नाही, हा काही नाही. माझी अशी चिंता असते, हा त्याच्यामुळे 1 वर्ष माझे गुडघे दुखत होते, हा तर मला घरचे जाऊ देत नव्हते. हा हा तर मी त्यांना सांगितलं माझे गुडघे मोडले तरी चालेल, हा. पण मला सांगा विशेष असं झालं माझे पुन्हा गुडघे दुखले नाही. हा साक्षात माऊलीचा चमत्कार आहे. आणि 1 वर्ष म्हणले जाऊ द्या, नको जाऊ. तर मला दृष्टांत व्हायला लागले माऊलीचे हा की मी दिंडीतच चालले. पाठीमागून अर्ध्यात मला करमाळ्यात सोडलं ते मी. हा. त्याच्यामुळे मला कडा करते. तुम्हाला स्वप्न आलं, दृष्टांत आलं. ते दृष्टांत म्हणजे सारखे माऊली कडक मी हम्म. आणि आधीच वेध लागल्यासारखे होते हा. की मी जायचं, मला दुसरा विचार येत नाही काही. कोणी बोललं तरी लक्षात येत नाही खऱ्याच अर्थाने. हा. आणि इथून जर गेल्या का 8 दिवस मी सगळं दिल्लीचं स्वप्न दृष्टांत. अच्छा, सतत तुम्हाला स्वप्न आहे. माझा चमत्काराची मला कसली गोळी नाही. वय काय आहे? माझं वय 66 वर्ष वय. 66 वय. 1958 माझा जन्म आहे. अच्छा अच्छा अच्छा. चला धन्यवाद. हा? खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढे. चमत्कार वेळोवेळी जाणवलेला आहे माऊलीचा. मला कोरोना झाला होता अच्छा. आणि त्या कोरोनामध्ये हा मी सगळं सांगितलं, तुम्ही माझी काही काळजी करू नका, मला 1 8 पाराने माऊलीचे करायचे. हा हा माझा संकल्प आहे. माऊलीला एक सांगितलं तर माझे एवढे पारायण हो दे, मग घेऊन जाय. हा साक्षात पांडुरंग मला दृष्टांत देऊ राहिला. हा. दवाखान्यात संभाजीनगरचा आहे. अच्छा. मी बाजरीची भाकरीने लोणी खातो, काय होणार नाही. हा मग मी घरी कशामुळे राहू? हा राहण्याची माझी इच्छा होत नाही घरी. हा. येतेच नाही वारीला. अच्छा. हा, असा माझा वारीचा अनुभव आहे. तर मला आता घाट हळूहळू डोंगर आहे ना तो जवळ दिसतोय. काही जास्त आयडिया नाहीये. सारखं लोकांना विचारतोय आणि पुढे पुढे चालतोय. बघू कसा अनुभव येतो. आणि दिवे घाटामध्ये ट्राय आउट करतोय की जागा भेटावी, कारण भरपूर गर्दी आहे आणि त्यामध्ये जाऊन जागा पकडणे म्हणजे कठीणच आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं मी जागा पकडतो, पण अजून जरा पोचलो नाहीये मी. बघूया पुढे काय होतं. काय माऊली, कसं वाटतंय? मागं नाही. दिसतंय की नाही माहित नाही. तो गेट दिसतोय ना तुम्हाला, तर त्या गेट पाशी मी ना 10-15 मिनिटापूर्वी होतो. आणि मी नुसतं कंटिन्यू वॉक करतोय, थोडा स्टॉप घेतोय, म्हणजे ते पण उभे स्टॉप घेतो. पण मला पटकन मी कसं आलो मलाच कळलं नाही. एवढ्या लवकर आलो आणि 10-15 मिनिटांमध्ये मला अंदाज असा आहे की मी आलोय. आता बघा हा दिवे घाट आहे. भरपूर लोक तुम्हाला दिसत असतील. हे बघा किती लोक तरी उभे आहेत आणि हे वारकरी चाललेले दिसतात. आता दिवे घाट हा इथून सुरू झालेला आहे. हे बघा. चल परत. माऊलींची जी पालखी आहे ना ती आता पाठीच आहे. नगरखाना वगैरे आता तिथे थांबलेत माऊलींच्या पालखीसाठी. आणि नंतर मग इकडनं खूप प्रचंड स्पीडने माऊलींचा जो रथ आहे तो पुढे जाणार. रामकृष्णारी संपदा सोळा नावडे म्हणाला, लाग नाटकळा पंढरीचा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा या न्यायानं.
सकल संतांचं महाराष्ट्रामधून नव्हे तर जगभरातून देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचं प्रस्थान पंढरपुराकडे झालेलं आहे. भेटी लागी जीवा लागली सी असं या न्यायानं प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये, प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक वारकरी धारकरी, प्रत्येक विचारातून आलेला हा समाज, हा एवढा मोठा सोहळा आहे परंतु कोणालाही निमंत्रण नाही. लाखो वारकऱ्यांचा सोहळा आहे परंतु कधी वाद नाही. 18 पकड जातीची वारकरी एका रावटीमध्ये राहतात. ही ज्ञानोबा तुकोबानं जगाला दिलेली दिशा आहे. आणि त्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पुनितांनी पावन झालेल्या पवित्र भूमीवर आज दिवे घाटातून हा माऊलींचा प्रस्थान सोहळा पंढरपुराकडे प्रस्थान झालाय. आजचा रात्रीचा मुक्काम सासवड या ठिकाणी सोपन काकाची उद्या बंधुभेट होतीये. त्या निमित्तानं आपण पाहू शकता लाखो वारकऱ्यांचा अथांग जनसमुदाय या दिवे घाटामध्ये उसळलेला आहे. हजारो लाखोंच्या संख्येनं भाविक उपस्थित आहेत. ही संतांची ताकद या समाजाला दिली. सकल संतांच्या आशीर्वादाने हा वारकरी सोपवता सोहळा सुरू आहे. त्यासाठी सर्वांच्या वतीनं संप्रदायाकडून शुभेच्छा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. माऊली मध्येच आता मला भेटलेत आणि ते राग यमन करत होते चक्रधरला आणि गणित आहे ते, आणि ते करता करता मी त्यांना परत बोललो करायला आणि त्यांनी आपल्यासाठी केलं. ते आता तुम्ही बघणार आहात. रामकृष्ण हरी. राम ग रे सा रे रे सा नि धा नि सा नि सा नि धा पा मा पा हा रि जय जय राम सा नि धा पा मा पा हा रि जय जय राम सा नि धा पा मा पा हा रि जय जय राम. दादा किती रे किती दादा किती रे किती दाना तिकडे दाखल तिकडे तिकडे दिली ना दाखल दाखल दे ग रे सा रे रे सा नि धा नि सा नि धा पा मा पा हा रि जय जय राम कर हा रि जय जय राम सत हा रि जय जय राम. दादा दिन किती रे किती रे दादा किती रे किती दादा किती दादा ते आला झालं. ग रे सा रे रे सा नि धा नि सा नि धा पा मा पा हा रि जय जय राम हा रि जय जय राम हा रि जय जय राम. पाणी काय राहू द्या.
शकता दिवे घाटाचा हा सुंदर असा हिरवगार झालेला आहे. सूर्य मावळणार आहे ना आणि आपण आता म्हणजे न्यूज चॅनल वाले पण तुम्ही बघू शकता आले तर इतकं भारी वाटतं ना. आता असं झालंय की थोडासाच वेळ राहिलेला आहे 1 ते 2 किलोमीटर आणि मग तो क्षण आहे ना तिथे विठ्ठलाची मूर्ती मला दिसेल आणि मी तुम्हाला दाखवेल. तर आणि आपण दर्शन करूया. चला तर कुठे
कुठे राहता म्हणजे पहिले मनसर आंबेगाव तालुका. हो मनसरचे का तुम्ही? आणि कसा अनुभव आहे तुमचा वारीमध्ये? वारीतला खूप चांगला अनुभव आहे. आज दिवे घाट चढताना खूप आनंद वाटला आणि खूप मजा पण आली का सर्व वारकरी बांधवांसोबत आपल्याला आज वारीचा आनंद घेता आला म्हणून. पाय दुखले का? खूप दुःख. चला चला. जाऊन बसायला जा. मंडळी, आता मी विठ्ठलाच्या मूर्तीपाशी आलेलो आहे. माझ्या पाठीमागेच आहे इथे. तुम्हाला मी दाखवतो आता. आणि आता सर्वजण आहे ना इथे बघा, इकडे बघा. आणि सगळीकडे मुख्यतः पालखीसाठी थांबलेले आहे. नगरखाना खूप खूप पुढे गेलेला आहे. त्यानंतर मग आता पालखीसाठी सर्वजण थांबले. तुम्हाला परत एकदा गर्दी दाखवतो. गर्दी तिथे गर्दी आहे, इथे गर्दी आहे, इथे गर्दी आहे. इकडे माऊली आहेत आपले, विठ्ठल माऊली. पूर्णपणे आता अशी गर्दी जमलेली आहे. तर जसं माऊलींची पालखी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येईल तुम्हाला मी दाखवतो. आणि आपण इथून पुढे जाऊन परत मुंबईला जाणार आहोत. तर इथे थोड्या वेळातच आपला ब्लॉग एंड होणार आहे. तर इथपर्यंत आलात बघत तर थांबा आणि माऊलींचं परत एकदा दर्शन होईल तुमचं. धन्यवाद. दिवे घाटातलं स्पेशल दर्शन तुमच्यासाठी.
मंडळी, आता मी मुंबईला आलेलो आहे पुण्यावरून आणि आता जाऊन छान झोपतो. सकाळचे वाजलेले 5:30. सासवड पर्यंत मी पूर्ण चाललो आणि सासवडमध्ये आलो. नशीब मला तो एक मुलगा मिळाला जो तिथलाच होता आणि त्याचा वगैरे भरपूर तो मला सांगत होता की त्याचे आउटलेट वगैरे आहे, केकचे आउटलेट वगैरे, म्हणजे भरपूर गप्पा गोष्टी करता करता मी सासवडपर्यंत पोहोचलो. त्याने मला त्याच्या केकच्या दुकानात नेलं. थँक्यू. आणि त्याने मला छोटंसं एक पुडिंग वगैरे, जी मिल्क पुडिंग होती ती खूप छान टेस्टी होती, ती खाल्ली मी. आणि मग नंतर मग तसंच मला त्याने मग एस टीत सुद्धा बसवलं. पण फॉल्ट इथे झाला की काही ऑप्शन नव्हता, म्हणून मला त्या एस टीत बसावं लागलं. ते लोकांनी बोलले की 1 तास लागेल, पण 1 तासाच्या ऐवजी मला 2 तास लागले. आणि मी कसा बसा स्वारगेटला पोचलो 12:30च्या नंतर आणि 12:45ला मी पोचलो तिथे स्वारगेटला. आणि मग तिकडनं एस टी शोधतोय, शिवनेरी गाडी निघून गेली होती आणि नंतर मग मला परेलची गाडी मिळाली जी नॉर्मल होती, तिथून त्याच गाडीने मी इथे आलो आहे. आणि आता असं म्हणजे त्यामुळे मला उशीर झाला, नाहीतर मी खूप आधीच आलो असतो घरी. तर जर तुम्हाला काहीतरी असं प्लॅन करायचं असेल वारीचं, 2 ते 3 दिवसामध्ये जाऊन वारीचं दर्शन करायचं असेल, जॉईन करायचं असेल, थोडंसं हरिनामाचा गजर करायचा असेल आणि चालायचं असेल वारीमध्ये, तर त्यासाठी बेस्ट प्लॅन असा आहे की तुम्हाला गाईड हवं असेल, म्हणजे कसं जायचं, कुठे राहायचं नाही राहायचं, बेस्ट ऑप्शन्स काय आहेत, त्यासाठी गाईड हवं असेल, एक व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करा की असा एक व्हिडिओ बनवतो म्हणून. तर चला तर आता जाऊन मला झोपतो छानपैकी आणि भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.